सध्या माढा परिसरात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी डेरे दाखल झाले असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या खासगी शेततळ्यात माढा शेटफळ रस्त्यालगतच्या गालिशा बाबा तळ्यामध्ये व माढेश्वरी मंदिरालगतच्या मणकर्णा नदीमध्ये युरोपियन बदक मोठ्या प्रमाणात विहार करताना दिसतायत। थंडीच्या दिवसात पृथ्वीच्या विविध भूखंडातून बदलत्या हवामानानुसार अनेक जीव स्थलांतर करतात। यामध्ये सर्वात लांब पल्ल्याचं स्थलांतर पक्षी करतात। युरोप खंडातील अनेक देशांना ओलांडून हजारो मैलांचा प्रवास करत हिंदू कुश पर्वत पार करून व सिंधू नदीचे खोरे ओलांडून भारतात येणाऱ्या या बदकांना टफ्टेड पोचर्ड तर मराठीमध्ये शेंडी बदक म्हणतात। महाराष्ट्रीयन आदिवासी भाषांमध्ये या बदकांना बाड्डा म्हणलं जातं। या पक्ष्यांचा रहिवास मुख्यतः पाणथळ प्रदेशाभोवती असतो। युरोप खंडात हिवाळ्यात जेव्हा हिमवर्षा सुरू होते व पाणथळ प्रदेश गोठून असह्य थंडी सुरू होते तेव्हा हे पक्षी थंडीचा कमी दाब असलेल्या दक्षिणी व पौर्वात्य जगताकडे अन्नाच्या शोधात पाणथळ प्रदेशांनी स्थलांतर करतात। भारतात या पक्ष्यांचं आगमन नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला होऊ लागतं व ते एप्रिल महिन्यापर्यंत इथेच राहतात। उन्हाळा सुरू होताच पुढे ते मार्गक्रमण करतात। या पक्ष्यांचं मुख्य खाद्य पाणथळ भूभागातील शेवाळ, जलीय कीटक व मासे असे आहे व पाणथळ भागातच हे मुक्काम करतात।